नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत. काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही. आणि यानंतरची एक मोठी आणि एक धक्कादायक बातमी मुलुंडमधून. मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाचा एक स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय. काही वाहनं सुद्धा या स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे. तर मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीच गंभीर दुर्घटना घडल्यानं सध्या शंका उपस्थित केली जाते. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत आहे. कुणाल, सध्या तिथली परिस्थिती कशी आहे किंवा आणखी कोणी या स्लॅब खाली अडकल्याची माहिती आहे का? सिद्धेश, अपघातग्रस्त जे आहेत त्यांना खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. तसेच सध्या स्लॅब जो आहे तो बाजूला हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही प्रमाणात स्लॅब जो आहे तो हटवण्यात देखील आलेला आहे. या ठिकाणी आमदार असतील, त्याचप्रमाणे माजी खासदार असतील, हे देखील पोहोचलेले आहेत. त्यांची देखील चौकशी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. या सगळ्याची चौकशी जी आहे ती शासनामार्फत करावी अशा प्रकारची इच्छा जी आहे किंवा अशा प्रकारची मागणी जी आहे ती स्थानिक रहिवाशांची आहे. कारण जीव मुठीत घेऊन काही या ठिकाणाहून अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात. मात्र याआधी देखील अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या मेट्रोच्या बाबतीत घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या पण कुणाला आपण एकंदरीतच बघतोय हे सर्व जे बांधकाम आहे ते आत्ताच सुरू झालेलं होतं. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा ही दुर्घटना घडली तिथल्या कंत्राटदाराचं किंवा तिथल्या प्रशासनाचं काही या संदर्भामध्ये उत्तर आलंय का? अद्याप कोणतंही उत्तर कंत्राटदाराचं आलेलं नाहीये. मात्र या कंत्राटदारावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अशाच प्रकारे जर दुर्घटना जर घडत असतील आणि नवीन बांधकाम असेल किंवा मेट्रोचं बांधकाम हे चांगल्या प्रकारचं व्हावं अशा प्रकारची इच्छा जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं जर बांधकाम होत असेल तर या सगळ्याची चौकशी होणं महत्वाचं आहे. अशा प्रकारची मागणी देखील रहिवाशांची आहे, त्याचप्रमाणे वाहन चालकांची आहे. जो स्लॅब कोसळला हा प्रथमदर्शी रिक्षावर कोसळला आणि त्यानंतर मागून येणाऱ्या 4 चाकीवर देखील कोसळलेला पाहायला मिळाला. त्यामुळे अनेक जण याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. नक्कीच, धन्यवाद कुणाल तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण सध्या पाहतोय मुलुंडमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीच ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. एकाचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या आता समोर येते आहे. या जखमींवरती नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काही वाहनं सुद्धा या स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे. मुलुंडमधल्या मेट्रोच्या प्रकल्पाचं एक काम सुरू होतं आणि या प्रकल्पामध्ये एक जो स्लॅब होता वरती स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं आणि हा स्लॅब टाकताना खाली कोसळला आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. खाली उभ्या असणाऱ्या रिक्षावरती हा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीररित्या जखमी सुद्धा झालेले आहेत. हा स्लॅब जेव्हा कोसळला तेव्हा आजूबाजूला जी वाहनं होती, एक कार सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते. त्या कारवरती सुद्धा हा स्लॅब कोसळला आणि जवळपास 3 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्याची माहिती सध्या वर्तवण्यात येते. त्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून समजतंय. तिथे अनेक मंत्री आणि तिथले प्रशासकीय अधिकारी सुद्धा मुलुंडच्या या अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचलेले आहेत. तिथल्या स्थानिकांकडून बचाव कार्य सध्या सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान सुद्धा आपल्याला या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. एकाचा मृत्यू झालेला आहे तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रामधन यादव असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेमध्ये. राजकुमार यादव असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर महेंद्र प्रताप यादव, दीपा धुईया अशी जखमींची नावं आहेत. काही वाहनं देखील स्लॅब खाली दबल्याची अजूनही माहिती आहे. ते वाहनं बाहेर काढण्याचे सुद्धा प्रयत्न युद्ध पातळीवरती केले जातात. मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीच गंभीर दुर्घटना घडल्यानं या कामकाजावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे. एकाचा मृत्यू झालेला आहे तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे. रामधन यादव असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. तर इतर 4 जणांची सुद्धा नावं आता समोर आलेली आहेत. राजकुमार यादव गंभीर जखमी असून त्यांच्यामध्ये ICU मध्ये
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महेंद्र प्रताप यादव, दीपा धुईया ही जखमींची नाव आहे। या पुलाचं जे मेट्रोचं काम सध्या सुरू आहे, या प्रकल्पाचं पुन्हा एकदा आता पाहणी या ठिकाणी केली जाते। आणखी कुठला स्लॅब कमकुवत झालाय का हे सुद्धा आता पाहिलं जाते, कारण मोठी दुर्घटना टळण्याआधीच सध्या युद्ध पातळीवरती याचं पुन्हा एकदा चेकअप सुरू झालेलं आहे। एकाचा मृत्यू झालेला आहे तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। मुलुंडमध्ये मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला। हा स्लॅब जिथे कोसळला त्या रिक्षावरती या स्लॅबचा काही भाग कोसळला आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। रामधन यादव असं या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून अनेक जण या दुर्घटनेमध्ये सध्या जखमी झाल्याची माहिती मिळते। काही वाहनं देखील स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे। या जखमींवरती नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एक जण गंभीररित्या जखमी आहे, त्यांच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे, त्यामुळे इथल्या कामकाजावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। इथल्या कंत्राटदारावरती सुद्धा आता पुढची कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, विकास कामं होत आहेत पण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती येतोय। आज ही दुर्घटना घडली, उद्या आणखी काही दुर्घटना घडायची वाट प्रशासन बघतंय का आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये आणखीन कुठली कठोर पावलं उचलणं गरजेचं वाटतंय? मला असं वाटतं, बघा कसं आहे की विकास कामाला कोणाचाच विरोध असण्याचं काही कारण नाही, पण ही विकास कामं होत असताना त्याच्या काही एसओपीज असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतात। त्याप्रमाणे त्यांनी कुठल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था तिथे ठेवली पाहिजे, ट्रॅफिक कुठलं गेला पाहिजे, जिथनं ट्रॅफिक जातोय तिकडे समजा एखादी दुर्घटना झाली तर त्याच्या संदर्भात तिथे काय सुरक्षेची उपाययोजना आहे की दुर्घटना घडूच नाही किंवा घडली तर त्याच्यावर तातडीने, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींच्या सुरक्षा योजना ज्या करणं गरजेचं होतं किंवा ज्या एसओपी मध्ये असतील त्या कंत्राटदारांनी का नाही केल्या, आणि मग त्या अधिकाऱ्यांचा त्या कंत्राटदारावर वचक नव्हता का, त्या अधिकाऱ्याचं ह्या गोष्टींकडे लक्ष होतं की नव्हतं की या सुरक्षा योजना तो कंत्राटदार करतोय की नाही करत आहे ते। मला असं वाटतं हा सगळा चौकशीचा भाग आहे, पण हे सगळं करून तातडीने जो कोण कंत्राटदार असेल आणि जो कोण अधिकारी या गोष्टीला जबाबदार असेल त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे। संदीपजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। सध्या महापौर ऋतू तावडे सध्या बोलतात, मी लगेचच तुमच्याकडे येतोय। बघायचं होतं, मी जस्ट आले, मला जरा पाहू दे, मग मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। आमदार साहेब येते, मला त्यांच्याशी पण जरा 5 मिनिटं बोलू दे, विषय मी समजून घेते आणि तुमच्याशी बोलते। मैं अभी आई हूँ, जस्ट आई हूँ, मैं आमदार साहब से भी बात करना चाहती हूँ, समझ के लेना चाहती हूँ विषय का क्या है, फिर मैं आपसे इधर ही हूँ, मैं आपसे बात करती हूँ। 5 मिनिट 100% निष्काळजीपण आहे, आम्ही हे करतच नाही, हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना, क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। कंत्राटदार असेल यावरती कारवाई MMRDच्या अधिकाऱ्यांना काय कारवाईची मागणी करणार? 100% होणार। हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा। जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती त्यावेळी कळालं हे कालच बसवलेले आहे हा वॉल, मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। साधारणपणे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील असणे अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, रस्ता वाहतूक देखील हे कुठेतरी जबाबदार जर कुठल्याही अशा पद्धतीचं काम करत असताना एसओपी ही मेंटेन करावी लागते, सगळ्याच गोष्टी असतात। आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे, पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील।
संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते या नहीं, ठिकाणी. क्या किसकी लापरवाही लग रही है, क्या कहना चाहेंगे? आपने कहा कि किस तरह का लापरवाही बहुत बड़ी है। यहाँ पे एमएमआरडी का काम है, यहाँ पे जो प्रशासन के लोग हैं और जिसको भी ये कॉन्ट्रैक्ट दिया है उसने किस तरह का काम किया है। अगर मुझे मैडम के पास से पता चला है कि कल ही पैराफिट वॉल यहाँ पे फिटिंग की है तो उसको बैरिकेड्स की सुरक्षितता, उसकी सेफ्टी, उसका जो नॉर्म्स है उन्होंने वो फॉलो किया है या नहीं। अगर वो नहीं फॉलो नहीं किया या किया तो नीचे से वाहतूक जा रही है, गाड़ियां जा रही है तो उनको रुकाना चाहिए था उतने टाइम के लिए। बैरिकेडिंग करना चाहिए। हाँ, रुकाना चाहिए था। पास ही के हॉस्पिटल में 4 हाँ, उपासना हॉस्पिटल में उनको सबको एडमिट किया है। उसमें एक व्यक्ति एक्सपायर हो गया है, वो भी पता चला। रिक्शा में बैठे हुए पैसेंजर उसमें मृत घोषित हो गए और बाकी के 3 जो है उनको उपासना मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल में एडमिट किए है। घटना 12 ते 12:10 पर्यंत झाली समजते, मात्र एमएमआरडीचे अधिकारी स्लॅब खाली सध्या दबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महापौर रितू तावडे सुद्धा या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी तिथे आलेले आहेत। 100% निष्काळजीपणा असल्याचा सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया आता या काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना दिली। या कंत्राटदारावरती सुद्धा 100% कारवाई केली जाणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं। कालच हा स्लॅब लावण्यात आलेला होता, मग असा निष्काळजीपणा कशा पद्धतीने केला जातोय याचं हे उत्तम उदाहरण आता सध्या समोर येत आहे। एका नागरिकाचा जीव या ठिकाणी गेलेला आहे तरी सुद्धा प्रशासन गप्प आहे, प्रशासन अजून सुद्धा कारवाई करत नाहीये आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या कारवाईची मागणी इथले नागरिक करतात। एक दुपारच्या सुमारास 12-12:30च्या सुमारामध्ये या ठिकाणी मुलुंड फायर ब्रिगेड जे आहे जॉन्सन जॉन्सन या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे पूर्ण मुलुंड मुंबईमध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं असं जे बाल्कनीचा भाग जो आहे बाहेरच्या साईडचा तो एका रिक्षावर पडलेला आहे, एक मोटर कार आहे त्याच्यावर देखील पडलेला आहे। परंतु त्याच्यामध्ये आता कुणाला काय मार लागले ते अद्याप आम्हाला कळलेलं नाही। परंतु मेट्रोचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं काम या मुंबई मेट्रोपोलिसमध्ये होत आहे। यावर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही नियंत्रण नाही आहे। सरकारने या ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की नागरिकांनाच या समस्या भोगाव्या लागतात। या ठिकाणी एक रिक्षामधून जाणारा जो पॅसेंजर आणि रिक्षा चालक यांना दगा झालेला आहे। या ठिकाणी आम्ही या मेट्रोचा निषेध करतो। डेव्हलपमेंट झाली पाहिजे, सरकारने देखील यांच्यावर कारवाई करून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यामुळे आपण पाहतोय सध्या तिथल्या नागरिकांनी सुद्धा या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। जर विकास प्रकल्प जर नागरिकांच्या हितासाठी केले जात असतील तर सुरक्षा सुद्धा त्याच बरोबरीनं तितकीच महत्त्वाची आहे असं सुद्धा नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। सुरक्षेचे 3:13 वाजल्याचं मुलुंडमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा स्लॅब कोसळला। कालच या स्लॅबचं बांधकाम झालेलं होतं आणि त्यानंतर आज हा स्लॅबचा जो भाग आहे तो खाली पडलेला आहे। त्यानंतर एका व्यक्तीला आपल्या प्राणांना सुद्धा मुकावं लागलेलं आहे। 4 जण गंभीररित्या जखमी आहेत, त्यातल्या एकावरती ICU मध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि हा स्लॅबचा भाग जो आहे तो बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। तिथे या स्लॅब खाली एक रिक्षा, समोर उभी असलेली 4 चाकी आणि इतर वाहनं सुद्धा या ढिगाऱ्याखाली दबल्याचं पाहायला मिळत आहे। मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे, 1 जण गंभीररित्या जखमी झालाय, एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। महापौर रितू तावडे सुद्धा पाहणीसाठी तिथे पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली जाते। 100% निष्काळजीपणा झालेला आहे हे सुद्धा मान्य महापौरांनी केलेलं आहे। तिथल्या कंत्राटदाराला सुद्धा समज दिली जाणार आहे, त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे असं सुद्धा रितू तावडे यांनी सांगितलंय। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीनं हा स्लॅबचा जो एक भाग आहे तो खाली पडलेला आहे। कालच या स्लॅबचं बांधकाम झालेलं होतं आणि त्यातला एक जो भाग आहे तो खाली पडला आणि ही दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। जखमींवरती सध्या नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। महापौर रितू तावडे सुद्धा पाहणीसाठी तिथे पोहोचलेले आहेत। कंत्राटदारावरती 100% कारवाई केली जाईल असं सुद्धा महापौर रितू तावडे यांनी सांगितलं।
नागरिकांच्या विकासासाठी, हितासाठी, भविष्यासाठी जर असे प्रकल्प होत असतील तर विकासासाठी, विकासाच्या बरोबरीनं तितकीच सुरक्षा व्यवस्था सुद्धा तिथे चोख असणं, नागरिकांच्या जीवाशी खेळ न होऊ देणं हे सुद्धा आद्य कर्तव्य प्रशासनाचं असल्याचं काही नागरिक म्हणतात। विकासासोबत सुरक्षा सुद्धा हवी असा सुद्धा दावा नागरिकांनी केलेला आहे। नागरिकांकडून सुद्धा या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। महापौर ऋतू तावडे सुद्धा पाहणीसाठी तिथे पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा स्लॅबचा भाग जो आहे तो पडलेला आहे। हा जेव्हा स्लॅबचा भाग खाली पडला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या रिक्षावरती तो भाग पडला आणि एक जणाचा मृत्यू झाला। संजय मुखर्जी ने आदेश दे दिए हैं, ऐसी जानकारी उन्होंने मुझको दी है। तो ये बड़ा हादसा है, रिक्शा पे स्लैब गिरा, बस पे भी लोग सकता था। चार लोग इस घटना में घायल हुए, उसमें से एक नागरिक की दुखद मृत्यु हुई है। 3 लोगों पे उपचार चालू है, 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं और तीसरे पेशेंट को मल्टीपल फ्रैक्चर्स हैं, उनका भी उपचार कर रहे हैं। एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्य नाही का? कारण 12 मी आता तेच बोललो की जे आपले आयुक्त आहे संजय मुखर्जी, त्यांना मी सांगितलं की 2.5 तास झाले तुमचा एकही अधिकारी इकडे घटनास्थळी पोहोचलेला नाहीये, ते मुंबईत नाही आहे। त्यांनी मला आश्वासन केलंय की ऍडिशनल कमिशनरांना त्यांनी आदेश दिलेत की ताबडतोब या घटनास्थळावरती त्यांची टीम घेऊन त्यांनी पोहोचावं। मराठीमध्ये सांगा की पत्र तुम्ही काय दिलं होतं? एएनआई के लिए जानना चाहिए किस तरह से अभी आप आए हैं। एक सिंगल कर रहा हूँ, सिंगल कर रहा हूँ, तो घूम तो हटाओ ना। अरे मैं सिंगल कर रहा हूँ, एक मिनट। मैं ये जानना, अरे थोड़ा माइक चाहूँगा। मैं पहले आया हूँ। भाई मैं जानना, एक लाइव में है, लाइव 2 मिनट रुक जाना, भाई मैं जानना चाहूंगा। नहीं, आप भी इनके साथ ही करो, ऐसा सिंगल नहीं हो। भाई मैं जानना चाहूंगा, आप आई हैं, अभी पूरा हादसा यहाँ पे लापरवाही देखी जा रही है, हॉस्पिटल में लोग एडमिट है। बहुत दुख की बात है, बहुत वेदनादायी ये बात है कि यहाँ पे एमएमआरडी और जो भी कंसर्न कॉन्ट्रैक्टर है, इनको ये काम दिया गया था, ये बहुत बड़ी लापरवाही है। उनके वजह से हमारे जो मुंबईकर है 4 जन, उनकी उसमें से 1 जन यहाँ पे मृत हो गए और बाकी 3 जन घायल है। ये बिल्कुल टॉलरेट करने जैसी बात नहीं है। जिस तरह से मैंने इसकी इन्फॉर्मेशन ली और मैं अभी घटनास्थल पे यहाँ पे खड़ी हूँ, तो मुझे पता चला कि ये जो पैराफिट वॉल या गर्डर यहाँ पे बिठाने का काम किया था, ये कल रात को ही हुआ था, कल शाम को ही हुआ था। मेरे ख्याल से इसके जो टेक्निकल प्रोसेस है, फिर क्यूरिंग होगा, फिर उसके लिए कुछ बैरिकेड्स हो गए, ये सब नियम यहाँ पे फॉलो करना चाहिए थे। ये जो पूरी जवाबदारी थी यहाँ के जो एमएमआरडी के उसके जो साइट इंजीनियर है और जो कंसर्न कॉन्ट्रैक्टर है और जो कंसल्टेंट है, उनकी पूरी ये जवाबदारी थी। तो उनके ऊपर सीएम साहब को पूरी जो इन्फॉर्मेशन है ये आमदार साहब और हमारी तरफ से अवगत की गई है और वो बिल्कुल उनको क्षमा नहीं होगी इस बात में। और जिस तरह से एमएमआरडी के अधिकारी जो कंसर्न साइट इंजीनियर और जिसको भी ये काम दिया गया है, उसके ऊपर 3rd पार्टी ऑडिट तो जरूर होगा और उसके ऊपर कार्रवाई भी होगी। मेरा ऐसा एक मिनट में बोलना चाहूँगा, स्थानिक नागरिक होने क्या सदस्य मनुष्य पद का गुना उस पर दाखिल किया जाएगा? होना ही चाहिए। हम तो यही जो गुजर गया उसमें क्या गुजर गई होगी, वो आप मैं इस बात पर जानना चाहता हूँ। ये होना चाहिए और हम भी चाहते हैं, हम भी सीएम साहब को और आमदार मीर भाई भी यहाँ पे है, होना चाहिए, ये गुना बिल्कुल होना चाहिए। क्योंकि आप कल इसको अगर फिट करते हो और नीचे अगर आप ना उसके नॉर्म्स लगा रहे हो, ना कुछ बैरिकेड्स लगाओ, ना तुम्हारे कोई यहाँ के वर्क के जो लोग यहाँ पे खड़े हैं, जो हाथ में लाल झंडा लेके खड़ा रहना चाहिए कि यहाँ से गाड़ियां नहीं जानी चाहिए, ये सभी चीजें इन्होंने एसओपी जो है वो पूरी फॉलो करनी चाहिए थी। ये किसका काम था? जो साइट इंजीनियर है और जिसको ये कॉन्ट्रैक्ट मिला है और जिसको जो इसके कंसल्टेंट है, इन्होंने ये पूरी जवाबदारी लेनी चाहिए थी। जबकि मुझे अभी पता चल रहा है कि गर्डर बिठाने के भी कुछ नॉर्म्स होते हैं, उसको भी उन्होंने फॉलो नहीं किया है। ये बहुत बड़ी, देखो हमको विकसित मुंबई तो चाहिए,
हम तो मांग कर रहे हैं इंफ्रास्ट्रक्चर पूरी मुंबई, लेकिन उसके साथ में मुंबई की सुरक्षितता ये भी हमारा प्राधान्य है। तो इस तरह की लापरवाही इसको टॉलरेट नहीं किया जाएगा। मैडम, यहाँ का एक और वीडियो सोशल मीडिया पे बहुत वायरल हो रहा है, पर इसी तरह से बदतर कंडीशन फ्रेम आ रहा है क्या मेट्रो की, उनका ही है, उसका वीडियो सोशल मीडिया पे वायरल हो रहा है, आगे ही हाँ, तो आप कैसे देखते हैं कि वो भी जर्जर अवस्था में गिरने की हालत है? मैं उसकी पूरी इन्फॉर्मेशन लेके आपसे बात करूंगी। अगर ऐसा काम, देखो अभी ये जो इंसिडेंट हुआ है ना, अभी इसका पूरा होना ही चाहिए था, पहले से ही होना चाहिए। अब ज्यादा इसके ऊपर ध्यान होगा। इसके आगे के भी अगर पैराफिट वॉल या गर्डर बिठाने का काम चालू है पिलर के ऊपर, उसके ऊपर भी सखोल अभी पूरी ये रहेगी, इंक्वायरी लगेगी। मदद किस तरीके से सरकार की तरफ से की जाएगी? मदद पूरी की जाएगी। यहाँ पे हमने सीएम साहब को पूरी इन्फॉर्मेशन अवगत की है, सीएम साहब के पास ये पूरी गई है। सीएम साहब बहुत संवेदनशील है और उसके ऊपर वो पूरी अपनी जो ये है उनके सीएम ऑफिस से पूरी इन्फॉर्मेशन आप तक आ जाएगी। मेरा कैमरा उधर था, इसके लिए मैं लाइव अब हो गया ना, तो एक सिंगल शॉट में जाना चाहूँगा। सिंगल में नहीं दे सकती, सभी को साथ वॉर्ड के अधिकारियों का थोडा आपण जाऊया का? आपण वॉर्डचे अधिकारी डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्याकडनं प्राथमिक माहिती आम्हाला माहिती तर घेऊ दे, पुन्हा आम्ही इथेच येतो। त्यामुळे आपण पाहतोय सध्या महापौर ऋतू तावडे तिथे पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं या रिक्षाची अवस्था झालेली आहे। हा स्लॅब जेव्हा कोसळला तेव्हा त्यामधील एकाचा मृत्यू झालेला आहे, तर इतर 4 जण जी आहेत ती जखमी झालेली आहेत। जखमींवरती नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रशासनाचा निष्काळजीपणा कशा पद्धतीनं असतो याचं हे उदाहरण आपण सध्या मुलुंडच्या दुर्घटनेद्वारे पाहतोय। तिथे एकही प्रशासकीय अधिकारी आता उपस्थित नाहीये। जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही मुंबईमध्ये नाही आहोत। दरम्यान आदित्य ठाकरेंनी सुद्धा या मेट्रो अपघातावरती ट्विट केलेलं आहे। मेट्रो 4 मार्गाचा एक मोठा तुकडा रिक्षा आणि कारवरती पडला। गेल्या वर्षी सुद्धा एक भिंत कोसळली होती। तत्कालीन नव्यानं उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग 3 मध्ये पावसाचं पाणी भरलं होतं। सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकेल का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। कदाचित नाही, काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल। भाजप राजवटीमध्ये जीवनाचं काही मूल्य नाहीये। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। लवकरच असा दिवस येईल जेव्हा देश आपल्या देशातही अशा गोष्टींसाठी प्रवासाचे इशारे देते। आदित्य ठाकरेंनी सुद्धा आणि दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत सध्या आपल्या सोबत आहे। सुनील जी, आपण ही दुर्घटना पाहतोय, प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा आपण हा पाहतोय। ही काय पहिली घटना नाहीये मुंबईमधली, याच्या आधी सुद्धा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत। अनेकदा कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आलेलं आहे। आपली प्रतिक्रिया? बघा, ही आजची जी घटना घडली अत्यंत वाईट आणि दुर्दैवी आहे। या घटनेमध्ये एक रिक्षा आणि एक गाडीच्या खाली चिरडले गेले। आतमध्ये 2 माणसं आहेत अजून अशी माहिती आहे। परंतु ही जी घटना आहे याच्यावरती सरकारचा याच्यावरती जी वचक पाहिजे तो नसल्यामुळे त्याच्या घटना घडत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये इकडे तिकडे अशी कामं चालू आहे। सरकारचे लक्ष नसल्याने, सरकार फोडाफोडी पाडण्यामध्ये व्यस्त असल्याने कॉन्ट्रॅक्टर मारले गेलेले आहे आणि त्यामुळे ह्या घटना घडत असतात। आजची घटना जी मुलुंडला घडलेली आहे अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि सरकारला माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे कामं चालू असतील त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊन पाहिलं पाहिजे। नाहीतर काय, रोडला काम चालू असताना खाली गाड्या जात असतात, लोक जात असतात। आज ही घटना घडली, पुढे ही घटना होऊ नये याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे। पण सुनील जी, आपण पाहतोय सध्या कशा पद्धतीनं हा स्लॅबचा तुकडा कोसळला।
प्रशासनाचा एकही माणूस या घटनास्थळावरती आता तिथे उपलब्ध नाहीये. महापौर म्हणतात की या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल आणि तिथल्या कंत्राटदारावरती सुद्धा कारवाई केली जाईल. कारवाई केल्यानंतर सुद्धा मुंबईकरांच्या सुरक्षेचे प्रश्न सुटतील का, काय वाटतंय? काही कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवरती होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी सरकार घेणार नाही. कारण या सरकारला कुठेही ह्या गोष्टींसाठी वेळ नाही. हे सरकार तिकडे तिकडे कुठे ह्याला पाड त्याला घे, ह्याला जोड, अमुक कर, ह्याच्यामध्येच बिझी आहे. कुठलं सरकार पाडा, कुठले आमदार फोडा, कुठले खासदार फोडा, याच्यात बिझी असल्यामुळे सरकारला ह्या घटनेसाठी त्यांना वेळ नसल्यामुळे अशा घटना ह्या मुंबई आणि महाराष्ट्रात घडत राहणार. नक्कीच. धन्यवाद सुनीलजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि आपण पाहतोय सध्या काही वाहनं सुद्धा या स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे. कुठलीच कारवाई केली जाणार नाही असं सुद्धा आता ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांनी जय महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं. मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीची ही गंभीर दुर्घटना घडलेली आहे. मुंबईकरांचे हाल सध्या या अशा दुर्घटनांमध्ये होत आहेत. ही काय पहिली दुर्घटना नाही आहे. याच्या आधी सुद्धा अनेक दुर्घटना या विकास प्रकल्पांमध्ये घडलेल्या आहेत. एकदा भिंत सुद्धा कोसळली होती एका विकास कामादरम्यान आणि आता या मेट्रोच्या प्रकल्पाचा एक जो स्लॅबचा तुकडा आहे तो या ठिकाणी पडला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. इतर 4 जणांची प्रकृती सुद्धा गंभीर आहे. या जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. त्यातल्या एकावरती ICU मध्ये सध्या उपचार केले जात आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. घटनास्थळी सध्या महापौर रितू तावडे या पाहणीसाठी तिथे पोहोचलेले आहेत. मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीच गंभीर दुर्घटना घडल्यानं सध्या तिथे पोलीस सुद्धा आलेले आहेत. अग्निशमन दलाचं एक पथक सुद्धा बचाव कार्यासाठी तिथे पोहोचलेलं आहे. एक रिक्षा या ठिकाणी आपल्याला दिसते. कशा पद्धतीने या रिक्षावरती हा स्लॅबचा एक तुकडा पडला आणि त्यामध्ये रिक्षाचे काय हाल झालेत आपण ते या दृश्यांमधून पाहतोय. शेजारी असलेल्या 4 चाकीवर सुद्धा हा स्लॅबचा अर्धा भाग कोसळला आणि तिचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपण सध्या पाहतोय. एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या आपल्याला समजते. काही वाहनं देखील स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे. जखमींवरती सध्या नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. विकास कामं करा पण नागरिकांचा जीव धोक्यात घालून करू नका अशी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिलेली आहे. महापौर रितू तावडे सुद्धा पाहणीसाठी तिथे पोहोचलेले आहेत. या कंत्राटदारावरती कारवाई सुद्धा केली जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी आता काही वेळापूर्वी माध्यमांना दिलं. मुलुंडमध्ये बांधकामाच्या कामाचा जो आहे तो स्लॅब या ठिकाणी कोसळलेला आहे. एकाचा मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. त्यातल्या 4 जणांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावरती ICU मध्ये उपचार सुरू आहेत. काही वाहनं सुद्धा या स्लॅबखाली दबल्याची माहिती आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातोय अशी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया काही वेळापूर्वी काही नागरिकांनी जय महाराष्ट्राशी बोलताना दिली. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आता